नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण द लिव्हिंग वर्ड्स या लेसनमधलं लिव्हिंग वर्ड्सचे वेगवेगळे आपण कॅरेक्टर बघितले। त्यामध्ये आपण लास्ट लेक्चरला रिप्रोडक्शन म्हणजे काय, म्हणजे पर्जन्य म्हणजे काय याविषयी आपण माहिती बघितली होती। त्यानंतर आज आपण चालू करतो ऑब्झर्व अँड डिस्कस, निरीक्षण करू आणि चर्चा करू। डेफिनाइट लाईफस्पॅन, ठराविक आयुमर्यादा किंवा जे आपलं ठराविक जीवनमान आहे त्याविषयीची माहिती बघतोय। पण तुम्हाला तिथे काही ट्रीज दाखवलेत, काही झाडं दाखवलेत, वेगवेगळी शेळी म्हणजे गोट दाखवल्यात, बकरी, त्यांची लाईफस्पॅन दाखवली। ॲट अ सर्टन स्टेज ऑफ लाईफ, जीवनकलेच्या ठराविक, लिव्हिंग थिंग्स बिकम कॅपेबल ऑफ अ रिप्रोडक्शन, वेगवेगळे सजीव पर्जन्यक्षम म्हणजे वेगवेगळ्या स्टेजमध्ये आहेत। लॅटर ऑन द लाईफ रिप्रोडक्शन स्टेज देअर ऑर्गन्स बिकम अ वीक अँड स्टील अ लॅटर देअर लाईफ कम्स टू ॲन एंड, त्यांची लाईफ काय होते तर काही काळानंतर पुढे त्यांचे अवयव क्षीण होत जातात, म्हणजे कमी होत जातात, बारीक होत जातात। इन अदर वर्ड्स लिव्हिंग थिंग्स डाय, इन अदर वर्ड लिव्हिंग थिंग्स डाय, अवयव क्षणी होत जातात। देअर ऑर्गन्स बिकम वीक अँड स्टील अ लॅटर, कालांतराने त्यांचं जीवनकाळ काय होतं तर संपला जातो। देअर लाईफ कम्स टू ॲन एंड, आणि त्यांची जीवन संपल्यानंतर इन अदर वर्ड्स लिव्हिंग थिंग्स डाय, द लाईफ स्पॅन ऑफ अ डिफरंट ॲनिमल्स अँड प्लांट्स आर डिफरंट, प्रत्येकाचे जीवनमान हे कसं आहे तर वेगवेगळे, विविध प्राणी वनस्पतीचे जीवनकाळ कसं आहे तर वेगळे। फॉर एक्झाम्पल द लाईफ स्पॅन ऑफ अ डिफरंट ॲनिमल्स अँड प्लांट्स आर डिफरंट। द लाईफ स्पॅन ऑफ अ डॉग इज अबाउट 12 to 18 years. फॉर एक्झाम्पल त्यांनी कुत्र्याचं दिलं आहे की डॉग इज अबाउट 12 to 18 years, 12 ते 18 वर्ष जगतो। व्हाईल द ऑस्ट्रिच लिव्ज फॉर अ 15 years. ऑस्ट्रिच मीन्स शहामृग, हा पक्षी किती वर्ष जगतो तर 50 वर्ष, पण कुत्रे किती वर्ष जगतं 12 ते 18 वर्ष। You may have wondered what exactly the living things are, how they come into being and so on. सजीव नेमके कसे आहेत, ते कसे तयार झाले आहेत, कशापासून तयार होत आहेत, कशापासून तयार होत आहेत, असे प्रश्न, अनेक प्रश्न आपल्याला पडतात। त्यानंतर पुढचा पॉईंट आहे द लाईफ स्पॅन ऑफ द ग्रीन ट्रुनल फाउंड ऑन द गॅलापेगोस आयलँड इन साऊथ अमेरिका इज अबाउट 117 years. दक्षिण अमेरिकेजवळील जो गॅलापेगोस बेटावरील आढळणाऱ्या महाकासवाचं जे आयुष्य आहे ती किती आहे तर 170 years, 170 वर्ष। On the other hand, the lifespan of a mayfly ranges from 1 hour to 24 hours. तर 1 तासापासून 24 तासापर्यंत ते मेफ्लाय या कीटकाचं आयुष्यमान असतं। ऑब्झर्व हनीकोम्ब अँड अ वॉल, व्हॉट आर दे मेड ऑफ. मधमाशीचं पोळं आणि एखादी भिंत यांचं निरीक्षण करा। मधमाशीचं पोळं आणि जी भिंत आहे, भिंतीमध्ये आपण काय करतो तर भिंत एका विटेपासून त्यामध्ये वेगवेगळे ही घालून बनवलेली असते। तर हनीबी मध्ये मध आहे ते त्याला कप्प्याकप्प्यांमध्ये शोषून घेतलेलं असतं। यू मे हॅव सीन द स्मॉल कंपोनंट्स ऑफ अ हनीकोम्ब, मधांच्या पोळाचे लहान लहान भाग म्हणजे त्याचे कप्पे किंवा त्याचे वेगवेगळे खण ऑफ अ हनीबी तुम्हाला दिसलेले असतात। दीज कंपार्टमेंट्स आर जॉईंड टुगेदर टू फ्रॉम हनीकोम्ब, आणि ते कंपाऊंड काय केलेलं असतं तर त्या मधानी एकमेकांना जोडल्या गेलेल्या मधाचे पोळे तयार झालेले असतं। अ वॉल हॅज अ ब्रिक्स, अ वॉल हॅज ब्रिक्स, घराच्या भिंतीसुद्धा विटांनी बांधलेल्या असतात। टू कन्स्ट्रक्ट अ वॉल, या सर्व विटा एकमेकांशी जोडल्या, द फ्रीमली जॉईंड द ब्रिक्स टुगेदर, त्या एकमेकांना जोडल्या की भिंत तयार, म्हणजे जे ज्या साध्या साध्या विटा आहेत त्या एकमेकांवर ठेवल्यानंतर त्याच्या घट्ट बसल्या जातात, त्यावेळी काय होते तर एक भिंत तयार होते, एक वेगळ्या प्रकारची अशी भिंत निर्माण होते। आणि हनीबीमध्ये काय असतं मधाच्या पोळ्यामध्ये तर ते कप्प्याकप्प्यांमध्ये ते मधाचं पोळंसुद्धा तयार झालेलं असतं।
अ सेल्युलर स्ट्रक्चर, सेल्युलर म्हणजे पेशीय रचना, वेगवेगळे, सेल मीन्स पेशी, अ सेल्युलर स्ट्रक्चर म्हणजे पेशीच्या रचना. लिव्हिंग थिंग्स आर मेड ऑफ अ स्मॉल युनिट्स कॉल्ड सेल. सजीव ज्या लहान लहान घटकांनी बनलेलं असतं त्यांना आपण काय म्हणतो तर सेल. सेल म्हणजे पेशी. लिव्हिंग थिंग्स आर मेड ऑफ अ स्मॉल युनिट्स कॉल्ड सेल. सजीव ज्या लहान लहान घटकांनी बनलेलं असतं त्याला आपण म्हणतो सेल्स. All the actions and process in the bodies of living things are brought about with the help of these microscopic cell. आणि त्या सजीवांच्या शरीरातील सर्व क्रिया या सूक्ष्म पेशीच्या सहाय्याने पार पडतात आणि त्या आपण मायक्रोस्कोपिक सेल म्हणजे आपल्या मायक्रोस्कोपमध्ये दिसणारे छोटे छोटे ज्या सेल्स आहेत, ज्या छोट्या छोट्या पेशी आहेत त्या आपण मायक्रोस्कोपमध्ये बघत असतो. Some living things are made of a single cell. Some living things are made of a single cell. काही सजीव एकाच पेशीपासून बनलेले असतात. These are called as a unicellular organism. त्यालाच आपण काय म्हणतो तर एक पेशीय जीव. On the other hand, the living things that are made of many cells are called multicellular organism. आणि काही सजीव हे अनेक पेशींचे बनलेले असतात त्यांना आपण काय म्हणतो मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. द अमिबा अँड सम अदर ऑर्गॅनिझम्स आर ए युनिसेल्युलर. अमिबा इथं दाखवलं आहे त्यांनी, हा अमिबा आहे तो कसा युनिसेल्युलर आहे, एक पेशीय आहे. अँड सम अदर मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर व्हाईल मॅन, काऊ, माऊस, कॉक्रोचेस, इलिफंट्स, बनाना ट्रीज, द ओनियन प्लांट, दे आर मल्टीसेल्युलर. का ते मल्टीसेल्युलर आहेत तर त्यांमध्ये काय आहेत, अनेक पेशी आहेत. आपल्या शरीरामध्ये सुद्धा खूप पेशी आहेत. आपण म्हणतो व्हाईट पेशी, रेड पेशी म्हणजे तुमच्या शरीरामध्ये पांढऱ्या पेशी वाढल्यात, लाल पेशी वाढल्यात, जसं आपण म्हणतो तसं आपल्या शरीरामध्ये मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत. अनेक सेल आहेत आपल्यामध्ये, अनेक पेशी आहेत आपल्यामध्ये. त्याचप्रमाणे उंदीर असेल, कॉक्रोच असेल, इलिफंट आहे, झाडं आहेत, या सगळ्यांमध्ये कसं आहे तर मल्टीसेल्युलर. पण अमिबा काय आहे तर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. ऑल द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स आर सीन इन एव्हरी सेल ऑफ ए लिव्हिंग थिंग्स वेदर इट इज अ युनिसेल्युलर आर मल्टीसेल्युलर. सजीव एक पेशीय असो अथवा बहुपेशीय, सजीवातील सर्व लक्षणे प्रत्येक पेशीमध्ये आपल्याला दिसत असतात. Cellular structure is the main characteristics of living things, even though the number of cells may vary. पेशींच्या संख्या वेगवेगळी असली तरी पेशीमीय रचना ही सजीवांचं एक काय आहे तर मुख्य असं घटक आहे. तिथे त्यांनी सांगितले बनाना ट्री दिले, इलिफंट दिले, ऑनियन ट्रीज दिलेत. या सगळ्यांमध्ये काय आहे तर एकापेक्षा जास्त अशा अनेक पेशी आहेत, वेगवेगळ्या अशा पेशी आहेत. इन्स्टिट्यूट्स ॲट वर्क, कोण काय करतं. द इन्स्टिट्यूट्स दॅट वर्क फॉर द सर्वाय अँड कन्झर्वेशन ऑफ व्हेरियस प्लांट अँड ॲनिमल्स इन अ डिफरंट पार्ट ऑफ इंडिया आर द बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया. भारतातील विविध भागातील वनस्पती आणि प्राण्यांच्या संवर्धनाची कार्य भारतातील वनस्पती संरक्षण संस्था ही कधी निर्माण झाली. बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया हे कधी तयार झालं तर 1890 साली. अँड द जिओलॉजिकली सर्वे ऑफ इंडिया 1960 रिस्पेक्टिव्हली. आणि भारतातील प्राणी संरक्षण वनस्पती संरक्षण कधी चालू झालं तर 1890 आणि प्राण्यांचं संरक्षण कधी झालं तर 1916 रिस्पेक्टिव्हली. In case you find an unifamiliar plant or animal in our surrounding, अशाच परिसरात एखादी अनोखी वनस्पती अथवा प्राणी आढळल्यास या संस्थेला तुम्ही काय करा, भेट द्या. मी काही प्रश्न तुम्हाला पाठवते, तुम्ही सोडवणार आहात. पुढचा पाठ आपण उद्याच्या लेसनला बघूया, उद्याच्या तासाला बघूया.